तुम्ही दोरा घेता तेव्हा दोऱ्याला सुद्धा तुमचा हात लागतो, बरोबर आहे ना? मग तो हायजीन राहत नाही, स्वच्छता व्यवस्थित राहत नाही. क्लायंटला जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा त्यांना पिंपल्स असण्याची शक्यता आहे, डॅन्ड्रफ असण्याची शक्यता आहे, फंगल्स असण्याची शक्यता असते. आणि हाच दोरा मग तुम्ही काय करता, तोंडात वापरला जातो. भलेही इथं लावलेला दोरा आपण वापरत नाही, पण आजूबाजूला आपला हात तरी लागलेला असतो. ओके, तर डायरेक्ट दोरा वापरायचा नाही. तर यासाठी तुम्ही काय करायचं, जेव्हा हा असा बॉक्स आलेला असतो ह्या दोऱ्याला बॉक्स मध्येच ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही हा दोरा बाहेर काढा. हा दोरा जेव्हा पण तुम्ही वापरणार आहे या पद्धतीने वापरा. वापरून झाल्यावर ह्या दोऱ्याला इतका असं बाहेर काढा आणि हा कट करून टाका. म्हणजे आतला दोरा काय राहील, सेफ राहील, जिथे आपला हात पण लागणार नाही, निरजंतुक राहील किंवा फंगल्स त्या दोऱ्याला लागणार नाही. आता त्याच्यापेक्षा तुमच्याकडे अशी एखादी डबी असेल मोकळी, बरोबर आहे, किंवा मार्केटमध्ये पण मिळते. आणि हा जो ओपन केलेला थ्रेड आहे हा मी इथं ठेवणार आहे. मी ऑलरेडी ह्याला एक होल पाडला. मी हा थ्रेड काय केलाय, बाजूला सरकवलाय आणि मग मी हा करेक्ट करणार आहे. हा जो छोटा डब्बा आहे ह्याला मी क्लोज करणार आहे आणि मग खूप छान पद्धतीनं हायजीन मेंटेन राहणार आहे. आणि मग तुम्ही हा दोरा आयब्रोसाठी यूज करू शकताय. आतला दोरा घाणही होणार नाही, तुमचा हातही लागणार नाही.